कर्जत नगरपालिकेच्या आगामी निवडणुकींचा राजकीय पारा चांगलाच चढलाय। महायुतीत भाजप, शिवसेना, शिंदे गट, आरपीआय युतीचा फॉर्म्युला ठरला असून थेट नगराध्यक्षपद भाजपकडे गेले आहे। मात्र भाजपमध्ये नगरसेवक पदासाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी झाल्याने पक्षात पेच निर्माण झालाय। या तिढ्याचे निराकरण करण्यासाठी पनवेल भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः पुढाकार घेत उमेदवारांशी बैठक घेऊन चर्चा सुरू केली आहे। महायुतीच्या जागा वाटपानुसार शिवसेना, शिंदे गट यांना सर्वाधिक म्हणजे 13 जागा मिळणार असल्याचे समजते। भाजपकडे नगराध्यक्ष पदासोबत 6 नगरसेवकांच्या जागा राहणार आहेत, तर उर्वरित आरपीआयकडे जाणार आहेत। तथापि इच्छुकांची संख्याच भाजपमध्ये प्रचंड असल्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले। त्यातच सिटिंग उमेदवार यांचा कर्जतचा प्रभाग क्रमांक 2, दहिवली तसेच 3, 6, 7 आणि 8 मध्ये इच्छुक उमेदवारांची चुरस निर्माण झाली असून त्याचा पेच निर्माण झालाय। विशेषतः शरद लाड आणि अशोक ओसवाल या 2 माजी नगरसेवकांचा मतदारसंघात उमेदवारीबाबतचा पेच अजून सुटलेला नाही। दरम्यान थेट नगराध्यक्ष पदासाठी स्वामिनी मांजरे आणि बिनिता घुमरे या 2 नावांवर चर्चा सुरू असून पक्षश्रेष्ठी कोणाला अंतिम पसंती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले। या घडामोडींवर आज प्रशांत ठाकूर यांनी चर्चा केली असली तरी त्यांनी अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार हा अंतिम निर्णय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर होणार असून मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील या समीकरणावर लक्ष ठेवून आहेत। आज कर्जत येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक पार पडली। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वसंत भोईर, दीपक बहिरे, नगरसेवक प्रकाश बेनेदार, राजेश भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीदरम्यान जिल्हाध्यक्ष राजेश जयराम भगत आणि चिंचोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच सुप्रिया राजेश भगत यांच्या सौजन्याने छापलेल्या 2026 वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, भाजपच्या कार्याचा ठसा आता जनतेच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचा आहे। ही दिनदर्शिका केवळ वर्षनिहाय माहिती नव्हे तर पक्षाच्या जनसंपर्काचे साधन ठरेल। एकूणच कर्जत नगरपालिकेच्या रणांगणात भाजपची रणनीती ठरली असली तरी उमेदवार निवडीचा पेच कायम आहे। शहरात चर्चेचा विषय एकच, नगराध्यक्ष पदावर भाजपचा झेंडा नक्की, पण नाव कोणाचे?